मंडळी, आज आपण कांदे नवमी निमित्त एक छानसा पदार्थ बघणार आहोत. मुद्दूर वडे. मस्त कुरकुरीत, क्रिस्पी आणि आतून तेवढाच खुसखुशीत असा हा वडा असतो. चवीलाही तेवढाच छान. कांदे भजीच्या ऐवजी हा एक छान ऑप्शन आहे. चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता यासाठी काय साहित्य लागते बघा. आपण कांदे भजीसाठी जसं कांदा चिरून घेतो तसे 4 मीडियम कांदे इथं मी चिरून घेतले. कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची, बारीक रवा, तांदळाचं पीठ, मैदा, धणे, जिरे, तीळ, शेंगदाणे आणि फुटाणा डाळ. आपण कांद्याच्या भजीसाठी जसा बारीक उभा कांदा चिरतो तसाच कांदा इथं चिरलाय. आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि हे मीठ कांद्याला चांगलं हाताने चोळून घेऊया. म्हणजे कांद्याचं स्वतःचं पाणी सुटेल आणि नंतर हे वडे करण्यासाठी वरून जास्त पाणी वापरायची गरज नाही, म्हणजे वडे कुरकुरीत क्रिस्पी होतील. आता मीठ लावून आपण हा कांदा एक 5 मिनिटं तसाच ठेवूया. तोपर्यंत आपण जे शेंगदाणे आणि फुटाणा डाळ म्हणजेच पंढरपुरी डाळ घेतली, साधारण 1 चमचा आपण शेंगदाणे आणि फुटाणा डाळ घेतली. ती मिक्सरमधून ओबडधोबड काढून घ्यायची आहे. आता इथं बारीक चिरलेल्या कांद्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरचीचे तुकडे, बारीक चिरलेला कढीपत्ता घातलेला आहे. तसंच तीळ घेतलेत. साधारण 1 मोठा चमचा तीळ घातलाय. अर्धा चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत. अख्खे धणे इथं मी वापरलेले आहेत. त्यानंतर एक साधारण अर्धा इंच आलं बारीक किसून घ्यायचं आणि ते किसलेलं आलं आपण ह्याच्यामध्ये घालूया. त्यानंतर ह्यामध्ये 2 चमचे दही घातले. दही गोडसर आहे, फार आंबट दही घेतलेलं नाही. आता इथं मैदा घेतलेला आहे. 1 पाव वाटी मैदा इथं मी घातलाय. तुम्हाला नको असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ घालू शकता, पण मैद्यानंच हा मुद्दूर वडा छान होतो. आणि बारीक रवा आहे तो अर्धा वाटी घातलेला आहे. तसेच तांदळाचं पीठ आहे ते अर्धा वाटी घातले. तांदळाचं पीठ आणि रव्यामुळे हे मुद्दूर वडे छान कुरकुरीत होतात. आता ह्या मुद्दूर वड्याला आपल्याला कडक तेलाचं मोहन घालायचंय. इथं मी 2 चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि ते मोहन आपण घालूया. आता तेल गरम होते तोपर्यंत मगाशी आपण मिक्सरमधनं जे ओबडधोबड दाणे आणि फुटाणा डाळ काढली होती ते आपण ह्याच्यामध्ये घालूया आणि आता कडकडीत तेलाचं मोहन आपण ह्यामध्ये घालूया. आता प्रथम मी हे सर्व मिश्रण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. तेल आहे ते सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित लागलं पाहिजे. आणि त्यानंतर अगदी अंदाजाने किंचित पाणी मी ह्याच्यावर घातलेलं आहे आणि आता हे मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेते. एकदा का मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं की ह्याचे मी छोटे छोटे बॉल करून घेते. हे बघा, असे छोटे छोटे मी बॉल ह्याचे पूर्ण पिठाचे पहिला मी छोटे छोटे बॉल करून घेते. आता एकीकडे मी तेल तापवत ठेवले. आता एक एक बॉल हा असा हाताने छान दाबून त्याचा वडा करून घ्यायचा आहे. हे बघा, छान हाताने दाबून चपटे असे आपल्याला हे गोल वडे करून घ्यायचे आणि तेलामध्ये छान तळून घ्यायचे. तेल चांगलं तापलेलं आहे. आता आपण एक एक करून हा वडा तळून घेऊ. एकीकडे हा वडा तळते तोपर्यंत मी तुम्हाला अजून एक वडा दाखवते. आपण जे छोटे छोटे बॉल केले होते ते आता दोन्ही हाताने छान चपटे पातळ असे वडे थापून घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये आपण जे शेंगदाणे आणि फुटाणा डाळ ओबडधोबड करून टाकलेली आहे ना, वडा खाताना ती दाताखाली आले की अजूनच छान लागते. साधारण लालसर रंगावर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. दाखवल्याप्रमाणे छान दाबून दाबून आपल्याला हे असे लालसर वडे तळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते छान कुरकुरीत होतात. हे बघा, आपले हे वडे तळून झालेले आहेत. मस्त कुरकुरीत क्रिस्पी असे झालेत आणि आतून तेवढेच खुसखुशीत झालेत आणि टेस्टीही तेवढेच. टोमॅटो सॉस, हिरवी चटणी बरोबर तुम्ही हे सर्व करू शकता. मग मंडळी, कशी वाटली ही रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या. असं मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. रेसिपीला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. सबस्क्राईबचे बटन दाबून ऑल नोटिफिकेशनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील. आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.